नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम छान अशी डिझाइन दाखवणार आहे, जी तुम्ही अगदी रोज घालायच्या साडीवरती सुद्धा करू शकता। तुमच्याकडे पॅच वर्क करायला कपडा नाहीये तरी सुद्धा तुम्ही ही डिझाइन बनवू शकता। बघा, मी इथे बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे, अस्तर आणि मेन कपडा, आणि सिंपल अस्तर मी मेन कपड्यावरती जॉईंट करून घेते। आणि इथं गळ्याचं कटिंग अजून केलेलं नाही, कारण याचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे, कारण त्याने फिनिशिंग चांगलं येतं। याचा जो मेन कपडा आहे ना, तो एकदम असा मऊ आहे, त्याच्यामुळे याला पेपर कॅनव्हासवरती गळा बनवायला लागणार आहे। ठीक आहे, बघा सगळीकडे छान असं फिनिशिंगमध्ये अस्तर जोडून घ्यायचं आहे। कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाइन नक्की तयार करू शकता। सोपी आहे, साधी आहे, दिसायला छान दिसते। पानगळ्यावरती आपण ही डिझाइन करणार आहे। सगळीकडे शिलाई देऊन घेतली। आता याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। बघा, अशा पद्धतीने पूर्ण अस्तरप्रमाणे कटिंग करायचे। कुठल्याही साईजसाठी डिझाइन बनवा, डिझाइन बनवायची पद्धत हीच आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा मी याचा कटिंग करून घेतलेला आहे। आता हा पार्ट आपल्याला व्यवस्थित मध्यभागी फोल्ड करून एक सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे। एकदम परफेक्ट सेंटर लाईन यायला हवी आपली। बघा, अशा पद्धतीने। ठीक आहे, सेंटर लाईन मार्क करून घेतली मी, आणि ठीक आहे, बघा असं पट्टीने व्यवस्थित लाईन मार्क करून घ्यायची पूर्ण। आता हा पार्ट मी साईडला ठेवते। गळ्याचं कटिंग करायचं आहे। फोल्ड कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, आणि आपल्याला याच्यावरती आता गळा रुंदी, गळा उंची घ्यायची आहे। कपडा पेपरवरती जर समजा तुमचा क्रॉस असेल असा, तर त्याला अगोदर कटिंग करून सरळ करून घ्या आणि मग माप टाका। तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे गळा रुंदी, गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। मी 2.25 इंच आणि 10.5 इंच उंची ठेवलेली आहे। रुंदी 2.25 इंच, उंची 10.5 इंच, आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला। ठीक आहे, आता या बॉक्समध्ये आपण आवडीप्रमाणे कुठलाही गळ्याचा शेप देऊ शकतो। जसं की आता बघा, मी तर पान शेप देते, पण तुम्हाला पान द्यायचा नसेल तर तुम्ही पंचकोनी देऊ शकता, गोल देऊ शकता, चौकोन देऊ शकता। गळा बनवायची डिझाइन जी पद्धत आहे तर हीच असणार आहे। तुम्हाला किती ब्रॉड पाहिजे तेवढा खालच्या बाजूकडे तुम्ही ब्रॉडनेस वाढवून गळ्याचा आकार जो आहे ना तो देऊ शकता। ठीक आहे, आता याला आतल्या बाजूकडे मला कर्व घ्यायचा आहे, म्हणून मी सेंटर काढला आणि आतल्या बाजूकडे अर्धा इंच मार्क करून घेतला, आणि इथं आतमध्ये कर्व घेते। आता हा कर्व जो आहे तो आतच घेतला पाहिजे असं काही नाही। काही लोकांना एकदम ब्रॉड गळे आवडतात, तर हा कर्व तुम्ही बाहेरच्या बाजूकडून सुद्धा घेऊ शकता। साईज मोठी असेल आणि गळा त्यांना छोटा नको असेल, खूप पसरट पाहिजे, तर आतून कर्व शेप घ्यायचा नाही, तो बाहेरून घ्यायचा। असा गोल छान दिसतो तो सुद्धा। पण आता हा साईज छोटा आहे, तर मी त्याप्रमाणे याचा कर्व घेते। डायरेक्ट हाताने द्या किंवा फ्रेंच कर्वचा वापर करा। अशा पद्धतीने या कस्टमरला एकदम छोटा गळा पाहिजे होता पान शेपमध्ये, तर मी याला या पद्धतीने मार्क करून तयार करून घेते। बघा, जोपर्यंत मला आकार व्यवस्थित वाटत नाही ना, तोपर्यंत मी याला व्यवस्थित करून घेत असते। आता हा व्यवस्थित झालेला आहे। बघा, आता बाहेरच्या बाजूकडून आपल्याला एक्स्ट्रा 1 इंच वाढवायचा आहे, आणि त्याप्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, प्रॉपर हा पान शेप तर म्हणता येणार नाहीये, पण खालच्या बाजूकडे तर आपण पानाचाच आकार दिलेला आहे, तुम्ही कसाही देऊ शकता। आता याला पलटी करायचं, हेच मार्किंग आपल्याला दुसऱ्या बाजूकडे दिसून येतं। ठीक आहे, तर त्याच्यावरून ते डार्क करून घ्यायचं आहे। बघा, इकडे असं मी हे डार्क करून घेतलं। तयार झाल्यानंतर ही डिझाइन एकदम छान फिनिशिंगमध्ये झाली, आणि एकदम सुंदर बसली, दिसायला सुद्धा एकदम छान दिसत होती। तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता। अगदी तुम्ही नवीन असाल ना, तर या पद्धतीने गळा बनवा, खूप सुंदर फिनिशिंग येईल। सोपी आहे आणि अजिबात चुकत नाही। याच्यामध्ये गळ्याची उंची वाढत नाही, गळा रुंदी वाढत नाही, गळा तिरका होत नाही, एकदम परफेक्ट गळा बनतो। आता या पेपरला आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे, तर इथं मी याच्यावरून शिलाई देऊन घेतली। आता साईडने आपल्याला जो काही एक्स्ट्राचा याचा कपडा आहे तो कट करून टाकायचा, फोल्ड करण्यापुरता ठेवायचा आहे। अर्धा इंच, पाऊण इंच ठेवा आणि मग कटिंग करा। त्यानंतर बघा, इथं याच्यावर कट द्यायचे आहेत, म्हणजे पेपर हा व्यवस्थित फोल्ड होतो पेपरवरती, अशा पद्धतीने। ठीक आहे, तर फोल्ड करून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा, 15 तारखेपासून ड्रेस क्लास चालू होत आहे, ऑनलाईन ड्रेसचे क्लास। तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल क्लासची, तर नक्की मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील, ब्लाऊज क्लासच्या आणि ड्रेस क्लासच्या। ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील। व्हॉट्सॲपला मेसेज करा, ओके। आता इथे आपल्याला हा जो पेपर आहे ना, तो इथं ठेवायचा आहे, आणि बरोबर सेंटर लाईन मॅच करून घ्यायची आहे। मागे पुढे करायचं नाही, नाहीतर गळा आपला तिरका होऊ शकतो।
मेन पार्टचं सेंटर लाईन आणि पेपरचं सेंटर लाईन बरोबर दोन्ही मॅच करून ठेवायचं आहे आणि एक मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची अर्धापर्यंत, म्हणजे पेपर आणि खालचा कपडा हलणार नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे, जो आपल्याला गळ्याचा आकार तयार करायचा आहे, बरोबर त्या पेनाच्या मार्किंगवरूनच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण अजिबात आत बाहेर शिलाई करणार नाही. लक्षात ठेवा, इथं जसा तुम्ही शिलाई करणार आहे, जसा तुमचा टाका येणार आहे, तसाच गळ्याचा आकारसुद्धा येणार आहे. त्यामुळे परफेक्ट शिलाई देऊन घ्या, जे आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरून. आणि नंतर मग आतून याचं कटिंग करा. पहिल्या शिलाईमध्ये जरी समजा तुमची शिलाई खराब आली, इकडे तिकडे झाली, तर दुसऱ्यांदा करा, डबल करा, पण परफेक्ट द्या. आणि इथं आपला कर्व शेप आहे, त्याचबरोबर याला कोणसुद्धा आहेत, म्हणजे टोक आहेत ना, तर त्याच्यासाठी असे कट देणं खूप गरजेचं आहे. विदाऊट कट तुम्ही याला पलटी करायचं नाही, प्रॉपर कट द्यायचे आहेत अगदी शिलाईपर्यंत. पण शिलाई कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कात्रीच्या टोकावरती कट द्या, कात्री मध्यभागी पकडू नका, नाहीतर मग पुढे जाण्याची शक्यता आहे, तुमचा ब्लाऊज एक्स्ट्रा कट होईल. तर व्यवस्थित मी कट दिले आणि कट दिल्यामुळे परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा जो पार्ट आहे ना तो फोल्ड होतोय. बघा इथे तुमचा कुठल्याही गळ्याचा आकार असू द्यात, एकदम परफेक्ट फिनिशिंग येणार आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. कुठल्याही गळ्याचा आकार, तुम्ही अगदी नवशिके असाल ना तरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने गळ्याच्या डिझाईन बनवू शकता. यामुळे तुमचं फिनिशिंग एकदम परफेक्ट येणार आहे. आता मी याला याच्या किनारीला शिलाई देऊन घेते, कारण मी याला लेस लावणार आहे. समजा तुम्हाला लेस लावायची नाही आहे तर वरून शक्यतो मग शिलाई देऊ नका. काय करायचं, प्रेस करून छान त्याला सेट करून घ्यायचं, हात शिलाई करून घ्यायची, म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसतं. ठीक आहे. आणि अगदीच तुम्हाला शिलाईच पाहिजे असेल तर शिलाई देताना काळजीपूर्वक द्यायची, एकदम त्याच्या किनारीला शिलाई आली पाहिजे, अजिबात त्याच्यामध्ये गॅप नको. ठीक आहे. पण आता ही शिलाई देताना जरी समजा मागे पुढे झाली तरी चालतं, कारण याच्यावरून लेस लावायची आहे, तर ते लेस खाली झाकून जाणार आहे. ठीक आहे. आता बघा मी याच्यावरती ही पट्टी लेस लावते, गोल्डन पट्टी लेस आहे, कारण याच्यावरचं जे वर्क आहे ते पण तशाच पद्धतीचं आहे ब्लाऊजचं, साडीचं. तर याला हीच मॅच होत होती, तर ही घेतली आहे मी. तुम्ही कुठल्याही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लेस चॉईस करू शकता. आपल्याला सिंपल इथं याच्या आकाराप्रमाणे लेस लावून घ्यायची आहे. एकदम साधी सोपी सिंपल डिझाईन आहे, अजिबात अवघड नाही आहे. फक्त आपला शिलाईमध्ये हात साफ असणं गरजेचं आहे. जेवढं जास्त आपण प्रॅक्टिस करू तेवढ्या डिझाईन आपल्याला सोप्या वाटतात. त्याच्यासाठी आपलं शिलाई परफेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला लेस लावायची. आता लेस टोकावरती अजिबात मी घडी वगैरे टाकलेली नाही आहे, जशी आहे जशी सुरुवात केली त्याच पद्धतीने लावून घेते. कारण ही जी लेस आहे ना ती पाहिजे तशी वाकत असते, पाहिजे तसा आपण त्याला आकार घेऊ शकतो, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक एक लेस अशा असतात की त्याला आपण गोल राऊंडमध्ये घेऊ शकत नाही, एकदम स्ट्रेट असतात ना त्या, तर आपल्याला तिथे घडी टाकावी लागते, पण या लेसला नाही टाकावी लागत. ठीक आहे. गळ्यावरती लेस देऊन झाली, लावून झालेली आहे. आता मी याला टक्सची माप घेत आहे बघा, आणि इथं शिलाई देऊन घेतली. टक्स घेण्यासाठी मी साईड पार्ट कमरेच्या सेंटरपर्यंत फोल्ड केला, 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची या मापाचा टक्स घेतला आणि शिलाई देऊन घेतली. सेम इथे सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे, सेंटरपर्यंत फोल्ड करायचं, 4 इंच उंची, 1/2 इंच रुंदी या पद्धतीने टक्स घ्यायचा. टक्स एकदम सरळ रेषेमध्ये आला पाहिजे, तिरका नको. बऱ्याचदा पाहिलं आहे मी काय आहे ना तिरके टक्स घेतात, तर शिलाई व्यवस्थित घ्यायची आहे आणि पार्टसुद्धा व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, म्हणजे तिरका होणार नाही. आणि क्रॉस कटिंग असं करून घ्यायचं आहे बॅक पार्टचं. आता इथं आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे मी 1/2 इंचाचा मार्जिन घेऊन इथं कमरपट्टी लावून घेते. बघा ज्यांना ज्यांना माझा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे ड्रेसचा, ब्लाऊजचा, त्यांनी मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर ज्यांना ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्याच्यासाठी सुद्धा माझा हाच नंबर आहे. तर तुम्ही 28 ते 42 साईजमध्ये पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता. अगदी सिंगल साईजसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला भेटतील व्हॉट्सॲपला. ठीक आहे. पट्टीला छान फिनिशिंगमध्ये आतमध्ये फोल्ड करून वरून याच्या किनारीला मी शिलाई देऊन घेत आहे अशा पद्धतीने. बघा एकदम साधी सोपी सिंपल कमी वेळेमध्ये तयार होणारी ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. अगदी रेग्युलर ब्लाऊजवरती आपण याला बनवू शकतो, जास्त हेवी नाही आहे. थोडंसं डिझाईन याला करायचं आहे म्हणून मी याला फोल्ड करून एका बाजूकडे असा कर्व शेप देऊन घेतला आहे. नॉर्मल आहे एकदम, जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आता सेम दुसऱ्याच बाजूकडे मला हवा आहे तर मी याला उलटं करून असं फोल्ड केलं आणि ते मार्किंग डार्क करून घेतलं. ठीक आहे. आता याच वरून आपल्याला लेस लावायची. अशा पद्धतीने जर आपण मार्किंग दुसऱ्या बाजूकडे करून घेतलं ना तर एकदम
सेम टू सेम दोन्ही बाजूकडची डिझाईन बनते, कमी जास्त होत नाही, वाकडी तिकडी होत नाही. त्याच्यासाठी ही स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. आणि इथं याला लावून घेतली. फक्त लेसमुळे याचा गळ्याचा आकार म्हणा, डिझाईन म्हणा, एकदम छान उठून दिसते फक्त लेसमुळे. लेस आपण वेगवेगळ्या आकाराप्रमाणे फिरवून लावू शकतो. तर इथं लावून घेतलेली आहे मी. आणि मधल्या बाजूला याला छान असा पॅच लावायचा आहे, जो स्टोनमध्ये भेटतो बघा हा. आणि नॉट लटकन असे लावून घेतलेले आहेत मी. अतिशय सुंदर कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज तयार झालेला आहे डिझाईन. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲपला मेसेज करा. ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी सुद्धा याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. चला तर मग भेटूयात आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.